सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथे शेळ्या चारत असलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्यावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे। विठ्ठलदादा कोडक राहणार डोंगरगाव हे आपल्या शेतात शेळ्या चारत असताना गावातील संजय महादेव चव्हाण हा त्यांच्याजवळ आला। तक्रारीनुसार त्याने दारू पिण्यासाठी 100 रुपये मागितले, मात्र पैसे नसल्याचे सांगितल्याने आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। यानंतर शेळ्या हाकण्यासाठी आणलेल्या वेताच्या काठीने डाव्या व उजव्या हातावर तसेच डोक्यात मारहाण केल्याने विठ्ठल कोडक हे गंभीर जखमी झाले। त्यानंतर ते घरी परतले। पत्नीने त्यांना उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गवळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले असून हातावर ऑपरेशन करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। घटनेनंतर काही दिवसांनी 16 ऑगस्ट रोजी विठ्ठल कोडक यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी संजय महादेव चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।